चलन या टॉपिकवर MPSCने विचारलेले काही प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, एस आणि टी हे व्यस्त चलनात आहेत. जर एस बरोबर 5.5 असेल आणि टी बरोबर 4.4 असेल तर चलनाचा स्थिरांक खालीलपैकी कोणता असेल? सगळ्यात पहिल्यांदा आपण मांडणी करून घेऊया. एस आणि टी हे एकमेकांशी व्यस्त प्रमाणात आहेत, म्हणजेच एस इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी. अशा पद्धतीने गणित सोडवताना आपण कसं करायचं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शन असेल तर एस आणि टीचा या ठिकाणी गुणाकार होणार आहे. एस टी बरोबर एस गुणिले टी बरोबर स्थिरांक. स्थिरांक म्हणजे आपण के मानू. या ठिकाणी एसची व्हॅल्यू 5.5 दिलेली आहे. या ठिकाणी एस बरोबर 5.5 आणि टी बरोबर 4.4 दिलेलं आहे. म्हणून एस गुणिले टी, एस बरोबर 5.5 गुणिले टी बरोबर 4.4 बरोबर स्थिरांक म्हणजेच के. म्हणून के बरोबर 5.5 गुणिले 4.4 बरोबर 24.2. हेच आपलं उत्तर आहे. म्हणजेच या चलनाचा स्थिरांक हा 24.2 असेल, पर्याय क्रमांक 2. तशाच पद्धतीचा अजून एक प्रश्न विचारलेला आहे. पी आणि क्यू हे व्यस्त चलनात आहेत. जेव्हा पी बरोबर 7 तेव्हा क्यू बरोबर 13 असतो. जर पी बरोबर 14 असेल तर क्यूची किंमत काढा. हा टॅक्स असिस्टंट 2018ला आलेला प्रश्न आहे. पहिल्यांदा आपण मांडणी करून घेऊया. पी आणि क्यू हे व्यस्त चलनात आहेत, म्हणजेच पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू, म्हणजेच पी इंटू क्यू बरोबर स्थिरांक म्हणजेच के. या ठिकाणी पी बरोबर 7 दिलेला आहे आणि क्यू बरोबर 13 दिलेला आहे, म्हणजे 13 गुणिले 7 बरोबर के. म्हणून केची व्हॅल्यू 13 7 91, म्हणजे के बरोबर आपल्याकडे 91 ही व्हॅल्यू आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं काय आहे, जर पी बरोबर 14 असेल तर क्यूची किंमत काढायला सांगितलेली आहे. म्हणून आपण दुसरं इक्वेशन घेऊया. पी इंटू क्यू बरोबर के. या ठिकाणी पीची व्हॅल्यू 14 आहे, क्यू आपल्याला काढायचा आहे आणि स्थिरांक आपल्याला मिळालेला आहे 91. क्यू बरोबर 91 भागिले 14. क्यू बरोबर 14 दोन्हीला आपल्याला 7 भाग जातोय. 13 7 91 आणि 7 दोन्ही 14, म्हणून क्यूची व्हॅल्यू आपल्याला मिळते 13/2, पर्याय क्रमांक 2.